नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अशोक माहुरे, रयत शिक्षण संस्थेच्या राब नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर या ठिकाणी शिक्षणशास्त्र या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण BA तृतीय वर्षातील जो घटक आहे अध्यापन पद्धती यामधील फक्त चर्चा अध्यापन पद्धती या घटकाचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहीत आहे की शिक्षणाची ध्येय आणि उद्दिष्टे साध्य करण्याचे साधन म्हणजे अभ्यासक्रम आहे आणि अभ्यासक्रम हा कितीही चांगला असला तरी तो अभ्यासक्रम त्याची यशस्वीता किंवा त्याची उत्कृष्टता ही तो अभ्यासक्रम कोण राबवतोय म्हणजे राबवणाऱ्याच्या हातामध्ये अभ्यासक्रमाची यशस्वीता अवलंबून असते। म्हणजे अभ्यासक्रम शिक्षक राबवतात आणि हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शिक्षक वेगवेगळ्या पद्धतींचा मार्गांचा साधनांचा उपयोग करत असतात। ज्या पद्धतींचा ज्या मार्गांचा शिक्षक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी उपयोग करतात त्या मार्गांना किंवा साधनांना अध्यापन पद्धती असे म्हणतात। आणि शिक्षणाच्या ध्येय आणि उद्दिष्टाबरोबरच अभ्यासक्रमाबरोबरच या अध्यापन पद्धतीलाही तितकेच महत्त्व आहे, कारण अध्यापन पद्धतीशिवाय किंवा वर्ग अध्यापनाशिवाय शिक्षणाची ध्येय आणि उद्दिष्टे साध्य होऊ शकत नाहीत। म्हणून मित्रांनो, शिक्षण प्रक्रियेची ध्येय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अभ्यासक्रमाबरोबरच अध्यापन पद्धतीलाही शिक्षण प्रक्रियेमध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। आजच्या तासाला आपण ज्या वेगवेगळ्या अध्यापन पद्धती आहेत, मग त्याच्यामध्ये प्रायोगिक ज्याला आपण प्रकल्प पद्धती म्हणतो, कथन पद्धती म्हणतो, स्पष्टीकरण पद्धती, कथाकथन पद्धती, ह्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत किंवा व्याख्यान पद्धती, ह्या वेगवेगळ्या पद्धतीपैकीच एक असलेली पद्धत म्हणजे चर्चा पद्धती, ज्याला इंग्रजीमध्ये डिस्कशन मेथड असे म्हणतात। म्हणजे इंग्रजीतील हा जो शब्द आहे डिस्कशन, या डिस्कशन मेथडवरून किंवा हा जो डिस्कशन शब्द आहे हा डिस्कशन शब्द कशाहून तयार झाला आहे बघा। हा शब्द मूळतः लॅटिन भाषेतील आहे आणि लॅटिन भाषेतील डिस्कोअर या शब्दापासून हा डिस्कशन शब्द तयार झालेला आहे। मग लॅटिन भाषेमध्ये त्याचा अर्थ काय होतो तर विवाद हा होतो। त्याचा अर्थ काय होतो? विवाद। बघा, या विवाद या शब्दापासून हा डिस्कशन शब्द तयार झालेला आहे। मित्रांनो, या पद्धतीचं स्वरूप पाहत असताना आपल्या असं लक्षात येईल की या नावामध्येच चर्चा आहे। चर्चा म्हटल्यानंतर चर्चा कधी एका व्यक्तीमध्ये होतं का? संवाद घडवून यायचा असेल तर दोन व्यक्ती लागतात, चर्चा घडवून यायची असेल तर अनेक व्यक्ती लागतात। अनेक व्यक्ती असल्याशिवाय चर्चा घडून येत नाही। तसंच वर्ग अध्यापनामध्ये शिक्षक एकाच विद्यार्थ्याला अध्यापन करत नाही, वर्गामध्ये अनेक विद्यार्थी असतात, मग त्यांच्यामध्ये चर्चा घडून आणली जाते। म्हणून ही चर्चा पद्धती अध्यापनाची सांघिक पद्धती आहे। हिचं स्वरूप काय आहे तर ही सांघिक आहे। सांघिक स्वरूप आहे म्हणजे याच्यामध्ये एकापेक्षा अनेक विद्यार्थी एकत्र आलेले असतात आणि त्यांच्या मध्ये चर्चा चालू असते। विद्यार्थी मित्रांनो, या चर्चा अध्यापन पद्धतीमध्ये विद्यार्थ्याला स्वतःचे अनुभव, विद्यार्थ्याला स्वतःच्या आयडिया, ज्याला आपण कल्पना म्हणतो, कल्पना, स्वतःचा दृष्टिकोन, जो काही घटक दिलेला असेल त्या घटकाच्या संदर्भातला स्वतःचा दृष्टिकोन सुद्धा या ठिकाणी तो विशद करत असतो। म्हणजे या ठिकाणी जसं आपण पाहिलं की व्याख्यान पद्धतीमध्ये फक्त शिक्षक बोलत असतात, परंतु
या चर्चा अध्यापन पद्धतीमध्ये विद्यार्थी सक्रिय राहतो, विद्यार्थी चर्चेमध्ये भाग घेतो, विद्यार्थी त्या चर्चेमध्ये आपलं मत व्यक्त करतो, विद्यार्थी त्या विषयाविषयी आपला दृष्टिकोन व्यक्त करत असतो. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी हा सक्रिय भूमिका पार पाडत असतो, तो क्रियाशील राहतो किंवा यामध्ये तो चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू राहतो. म्हणजे व्याख्यान पद्धतीमध्ये शिक्षक केंद्रबिंदू असतो, परंतु चर्चा पद्धतीमध्ये प्रत्येक विद्यार्थी हा केंद्रभूत असतो. म्हणून एखाद्या विषयावर जो काही विषय असेल त्या विषयाच्या सर्व बाजूनी, म्हणजे जर कोरोनाचा असेल तर कोरोनाच्या बाबतीत सर्व बाजूनी, म्हणजे कोरोनाचा प्रसार कसा होतो, तो कसा रोखता येईल, त्याच्यावर उपाययोजना काय आहे, त्याच्यावर औषधे आहेत का, या सर्व घटकांचा विचार त्या चर्चा पद्धतीमध्ये केला जात असतो. चर्चा पद्धती ही वर्ग अध्यापनासाठी उपयुक्त असणारी पद्धती आहे, कारण या चर्चा पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना आपली वेगवेगळी मतमतांतरे मांडण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. कारण ही जी चर्चा असते त्या घटकाच्या संदर्भात झालेली चर्चा, ही चर्चा सर्वात शेवटी निष्कर्ष काढून कन्क्लुजन करूनच संपलेली असते. म्हणून या चर्चा पद्धतीमध्ये एखादा विषय देऊन त्याच्यावर चर्चा घडवून आणली जात असते. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्ष वर्ग अध्यापन करत असताना चर्चा पद्धती कशी राबवली जात असते किंवा त्याची अंमलबजावणी कशी केली जात असते, तर चर्चा पद्धतीमध्ये सर्वात प्रथम शिक्षक वर्गामध्ये आल्याच्या नंतर एक विषय देत असतात, एक घटक देत असतात, ज्याला आपण टॉपिक म्हणतो. तो टॉपिक दिला जात असतो आणि त्या टॉपिकला धरून वर्गामध्ये विद्यार्थी संख्येनुसार गटामध्ये डिव्हाइड केलं जात असतं, गट पाडले जात असतात. सर्वसाधारणपणे वर्गामध्ये जर 30 विद्यार्थी असतील तर एक 7-8 विद्यार्थ्याचा एक गट, 7-8 विद्यार्थ्याचा दुसरा गट किंवा 7-8 विद्यार्थ्याचा तिसरा गट, आणि या प्रत्येक गटाला एक टॉपिक वाटून दिला जात असतो. शिक्षक तो टॉपिक देत असतात आणि हा टॉपिक देत असताना शिक्षक काळजी घेत असतात की त्या टॉपिकविषयी विद्यार्थ्यांना अगोदर माहीत असलं पाहिजे. एकदम नवीन जर टॉपिक दिला, नवीनच घटक दिलं तर विद्यार्थ्यांना जर त्या घटकाच्या संदर्भात पूर्वानुभव नसतील तर चर्चा वायफळ किंवा चर्चेला विनाकारण वेळखाऊ चर्चा होऊ शकते. म्हणून शिक्षक टॉपिक देत असताना विद्यार्थ्यांच्या निगडीत असलेलीच चर्चा किंवा घटक दिला जात असतो. म्हणजे सुरुवातीला गटाची विभागणी केली जात असते. गटाची विभागणी केल्याच्या नंतर त्या गटाला एक घटक दिला जात असतो. घटक दिल्याच्या नंतर त्या गटामध्ये एक लीडर असतो, नेता असतो, आणि तो नेता किंवा तो गटप्रमुख त्या गटाचं नेतृत्व करत असतो. मग जो काही विषय दिला असेल त्या विषयाच्या संदर्भात त्या गटामध्ये चर्चा घडून आणली जात असते. म्हणजे तो घटक त्या विषयाच्या संदर्भात चर्चा करत असतो आणि चर्चेतून काही मुद्दे संकलित करत असतो. असं प्रत्येक गटामध्ये चालू असतं. त्यावेळेस शिक्षकाची जबाबदारी काय असते, तर शिक्षक त्या गटाचं ऑब्झर्वेशन करत असतात, पाहत असतात की कोणते विद्यार्थी त्या गटामध्ये किंवा त्या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत, कोणते विद्यार्थी सहभागी होत नाहीत, याचं ऑब्झर्वेशन शिक्षक करत असतात. त्याच्यानंतर त्यांना त्या ठरवून दिलेल्या घटकाविषयी विचार करण्यासाठी, सल्लामसलत करण्यासाठी, अनुभव शेअर करण्यासाठी, दृष्टिकोन मांडण्यासाठी थोडा वेळ दिला जात असतो. आणि थोडा वेळ दिल्याच्या नंतर सर्वात शेवटी त्या गटाचा प्रमुख जो काही असेल तो गटप्रमुख समोर येऊन आपल्या गटाविषयी किंवा आपल्या गटाने काढलेले निष्कर्ष, आपल्या गटाचा दृष्टिकोन किंवा तो अनुभव विशद करत असतो. मग इतर गट त्यावेळेला काय करतात, तर इतर गटसुद्धा ऑब्झर्वेशन करत असतात. कुणाचा, जो गटप्रमुख विषय मांडत असतो तो. मग प्रत्येक गटाचं या ठिकाणी प्रेझेंटेशन झाल्याच्या नंतर किंवा त्यांचे विचार मांडल्याच्या नंतर किंवा गटाच्या चर्चेनंतर सर्वात शेवटी शिक्षक काय करत असतात, गटप्रमुखांनी मांडलेले निष्कर्ष, जे काही कन्क्लुजन आहेत किंवा टीका आहेत किंवा दृष्टिकोन आहे ते, आणि आपण जो घटक दिला होता तो, याची कुठेतरी सांगड घालण्याचा प्रयत्न करत असतात, कुठेतरी कन्क्लुजन करण्याचा प्रयत्न शिक्षक करत असतात.
म्हणजे या अध्यापन पद्धतीमध्ये शिक्षक तसं पाहिलं तर मार्गदर्शक किंवा एक समारोपकाची भूमिका बजावत असतात आणि विद्यार्थी पूर्णपणे सक्रिय असतो. विद्यार्थी त्या चर्चेमध्ये भाग घेत असतो. विद्यार्थ्याच्या चर्चेमध्ये आपले मुद्दे मांडत असतो. म्हणून ही अध्यापनाची सांघिक पद्धती आहे आणि या अध्यापन पद्धतीमध्ये प्रत्येक विद्यार्थी हा सक्रिय राहत असतो. तो आपलं मत व्यक्त करत असतो, आपला अनुभव शेअर करत असतो, आपले त्या घटकाविषयीचा दृष्टिकोन मांडत असतो. म्हणून ही अध्यापन पद्धती वर्ग अध्यापनासाठी उपयुक्त आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे झालं अध्यापन पद्धतीच्या किंवा अध्यापन पद्धती कशी चालतं. परंतु आपल्याला या घटकांतर्गत या अध्यापन पद्धतीचे शैक्षणिक महत्त्व काय आहे, ती महत्त्वपूर्ण का आहे हे पाहायचे आणि त्याचबरोबर चर्चा पद्धतीच्या मर्यादा पाहायचे. विद्यार्थ्यांना कोणतीही अध्यापन पद्धती चांगली किंवा वाईट असं म्हणता येत नाही, तर ती अध्यापन पद्धती कोण वापरतंय ते वापरण्यावर अवलंबून असते. म्हणजे काही घटकासाठी एखादी अध्यापन पद्धती चांगली असते तर तीच अध्यापन पद्धती दुसऱ्या घटकाशी अपायकारक असू शकते. म्हणून शैक्षणिक महत्त्व पाहत असताना चर्चा अध्यापन पद्धती ही विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती असल्यामुळं विद्यार्थी सक्रिय राहतो, विद्यार्थी चर्चेमध्ये भाग घेतो, विद्यार्थी आपलं मत व्यक्त करतो. म्हणजे विद्यार्थी हा वर्गामध्ये सक्रिय राहत असतो, हे महत्त्व आहे. त्याचबरोबर या चर्चात्मक ज्ञानामुळं विद्यार्थ्यांच्या ज्या काही चर्चा चालू असतात किंवा ज्या घटकाविषयी ती चर्चा चालू असते ती चर्चा किंवा ते ज्ञान दीर्घकाळ स्मरणात राहते. हा सर्वात महत्त्वपूर्ण फायदा या चर्चा पद्धतीचा आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यामध्ये त्या गटाचा कोणतरी नेता असतो, प्रमुख असतो. नेतृत्व गुणाचा विकास हा चर्चा पद्धतीमुळे होतो. म्हणून हे एक शैक्षणिक महत्त्व या चर्चा पद्धतीचं आहे. कारण जो काही नेता असतो, ग्रुप लीडर असतो, तो पुढे येऊन आपल्या गटाचं प्रतिनिधित्व करत असतो, गटाचे विचार मांडत असतो. त्याच्यातून विद्यार्थ्यामध्ये नेतृत्व गुणाचा विकास होत असतो. विद्यार्थ्यांनो, त्याचबरोबर या चर्चा पद्धतीचं दुसरं महत्त्व असं आहे की विद्यार्थी स्वतः अध्ययन करणार असल्यामुळं जबाबदारीने काम करण्याची सवय विद्यार्थ्यांना लागते. म्हणजे अध्ययन केल्याशिवाय किंवा जो काही घटक दिलेला आहे त्या घटकाविषयी सखोल माहिती मिळवल्याशिवाय आपल्याला समोर ते मांडता येणार नाही. आणि मांडण्याची जबाबदारी जर त्या विद्यार्थ्यावर असेल तर अध्ययन करून, अभ्यास करून तो विषय विशद करण्याची जबाबदारी असल्यामुळं जबाबदारीची जाणीव या चर्चा पद्धतीमुळे विद्यार्थ्यामध्ये निर्माण होत असते. त्याचबरोबर विद्यार्थी स्वतःचे मत मांडत असतो, दुसऱ्याचं ऐकून घेत असतो. म्हणजे स्वतःचं मत व्यक्त करणं, इतरांचं ऐकून घेणं, ह्या कौशल्याचा सुद्धा विकास या ठिकाणी होत असतो. म्हणजे सामाजिक कौशल्य जे असतात विद्यार्थ्याचे, जे सामाजिक कौशल्य आहेत, कारण विद्यार्थ्याने काय केलं पाहिजे, आपलं मत मांडत असताना किंवा दुसरा मत मांडत असताना आपण शांत पद्धतीने ऐकलं पाहिजे आणि ज्यावेळेस आपल्याला संधी असेल त्यावेळेस आपलं मत व्यक्त केलं पाहिजे. हा जो गुण आहे हा गुण सुद्धा या चर्चा पद्धतीमुळं विद्यार्थ्यामध्ये विकसित होत असतो. त्याचबरोबर विद्यार्थी या ठिकाणी स्वतःचं मूल्यमापन स्वतः करत असतो. म्हणजे आपल्या गटामध्ये कोणत्या बाबी सांगायच्या राहून गेलेल्या आहेत हे स्वतःच पाहत असतो. म्हणजे स्वतःचं मूल्यमापन विद्यार्थी स्वतः करत असतो. याशिवाय चर्चा पद्धतीमुळं विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला विकास मिळतो किंवा विचारशक्तींचा विकास होतो. त्या घटकाच्या संदर्भात किंवा त्या मुद्द्याच्या संदर्भात विद्यार्थी चोहोबाजूने विचार करत असतो, प्रत्येक घटकाचा विचार करत असतो. म्हणून वैचारिक पातळी विद्यार्थ्यांची वाढली जात असते. त्याचबरोबर निर्णय क्षमता विद्यार्थ्यामध्ये विकसित होत असते. म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय कोणता घ्यावा, हा निर्णय घेण्याचं कौशल्य विद्यार्थ्यामध्ये विकसित होत असतं. आणि त्याचबरोबर चर्चा पद्धतीमुळं सामाजिक गुणांचा विकास होत असतो. हा विकास कसा होतो तर त्या गटामध्ये जे काही इतर आपले सहकारी असतात त्या सहकाऱ्यांचं म्हणणं सुद्धा तो ऐकून घेत असतो. त्याचबरोबर इतर गटामधील जे सहकारी असतात त्यांचंही तो म्हणणं ऐकून घेत असतो. याच्यामुळं सामाजिक कौशल्यांचा विकास हा चर्चा अध्यापन पद्धतीमुळं विद्यार्थ्यामध्ये होत असतो. एवढे सारे शैक्षणिक महत्त्व असले तरीही प्रत्येक अध्यापन पद्धतीचे काही दोष आहेत किंवा काही मर्यादा आहेत. कारण ही अध्यापन पद्धती
बघा, यानंतर आपण या चर्चा पद्धतीच्या मर्यादा पाहूयात. या अध्यापन पद्धतीच्या मर्यादा म्हटल्या तर सर्वात प्रथम मर्यादा ही आहे की अभ्यासक्रमामधील सर्वच घटकासाठी या चर्चा पद्धतीचा उपयोग करता येणार नाही. जर चर्चा पद्धतीनुसार सर्व अभ्यासक्रम शिकवायचा म्हटलं तर खूप वेळ जाणारी आहे. जर विद्यार्थी अभ्यास करून आले नसतील संबंधित घटकाच्या संदर्भात तर चर्चा ही वेगळ्या मार्गाला जाऊ शकते. त्याच्यामुळं चर्चा पद्धती ही वेळखाऊ आहे आणि एकाच आशय घटकावरील जी चर्चा आहे ती वेगवेगळ्या मार्गाने जाऊ शकते. म्हणजेच शिक्षकाला किंवा त्या गटप्रमुखाला निष्कर्षापर्यंत यायला जास्त वेळ लागतो. म्हणून ही अध्यापन पद्धती वेळखाऊ आहे. त्याचबरोबर चर्चा पद्धतीमुळं किंवा गटामध्ये हुशार विद्यार्थी पुढाकार घेत असतात. हुशार विद्यार्थी त्या गटाचं नेतृत्व करत असतात. मग त्या गटामध्ये जर एखादा विद्यार्थी कमी बोलणारा असेल तर त्यांच्या मनामध्ये न्यूनगंडांची भावना तयार होण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामुळं ही एक मर्यादा या अध्यापन पद्धतीची आहे. याशिवाय चर्चा पद्धतीमध्ये चर्चेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा आशय जर चांगला नसेल, आशय हा परिपक्व असावा लागतो. आशय जर चांगला नसेल तर चर्चेमध्ये विनाकारण वेळ आणि पैसा खर्च होत असतो. म्हणजे कोणत्याही पद्धतीचं मूल्यमापन जर करायचं असेल तर त्या पद्धतीमध्ये विद्यार्थी किती सहभागी होत असतो, विद्यार्थ्यांना त्या पद्धतीनुसार शिकवलेला घटक किती समजत असतो याच्यावरच अध्यापन पद्धतीचं यश हे अवलंबून असतं. चर्चा पद्धतीचे मूल्यमापन केव्हाही शिक्षकांच्याच कौशल्यावर अवलंबून असतं. म्हणजे ती चर्चा कुठं थांबवायची, कारण शिक्षकांनी कौशल्याने चर्चा घेतली तर प्रत्येक चर्चा ही ठराविक वेळेतच संपून त्याच्याविषयी योग्य ते निष्कर्ष काढले जाऊ शकतात. चर्चेअंती गटप्रमुखांचे मत आणि शिक्षकांचं मत याच्यामध्ये एकरूपता यायला पाहिजे किंवा निष्कर्ष त्या पद्धतीचे आले तरच तो घटक विद्यार्थ्यापर्यंत चांगल्या पद्धतीने जाऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही पद्धती ही योग्य किंवा अयोग्य असं सांगता येत नाही. तर ती पद्धती त्या घटकासाठी किंवा त्या शिक्षकांनी कोणत्या पद्धतीनं वापरली यावर त्या अध्यापन पद्धतीचं यश अपयश अवलंबून असतं. अशा प्रकारे आजच्या तासाला आपण विविध अध्यापन पद्धतीपैकी चर्चा अध्यापन पद्धतीचे गुण दोष या घटकाचा अभ्यास केलेला आहे. पुढील तासाला आपण प्रकल्प अध्यापन पद्धती या घटकाचा अभ्यास करूयात. धन्यवाद.